गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमन्महागणाधिपतये नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माजितशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र जिदेनांदो ज्ञानराजा सुपात्र तयाठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। जयाचा जनी जन्मनामात झाला जयाने सदा वासनामाद केला जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार द्या ब्रह्म चैतन्य मूर्ती योऽन्तः प्रविश्य मौवाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना। अन्यांशि हस्तचरणश्रवणत्वगादि प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। श्री मातृपितृचरणकमलेभ्यो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। सद्गुरुनाथ श्रोता वक्ता श्री जानकी जीवन स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समृद्ध गोपाल कृष्ण भगवान की जय। सुखदेव भगवान की जय। महर्षि व्यास भगवान की जय। गंगा माता की जय। श्रीमद् भागवत पुराण की जय। जय श्री राधे राधे राधे। मंगलमूर्ती मोरया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आपण उपस्थित सर्व श्रीमद् भागवत कथा प्रेमी कथेचे आमचे यजमान दिनक्रम यजमान कथेचे दोन्ही आयोजक संगतकार माझे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोचवायचं खूप छान काम करणारे आमचे यतीन दादा हमारे कॅमेरामन जी या सर्वांच्या हृदयस्थ असणाऱ्या परमात्म्याला प्रणिपात करून आजच्या आनंददायी कथेला सुरुवात करूया। सुखदेवजी महाराज वर्णन करतात राजा परीक्षिता भगवंताने पाण्यामध्ये उडी मारली डोहामध्ये प्रवेश केला आणि डोहामध्ये प्रवेश केला तो डोह होता कालियाचा सर्प फणीवर कृष्ण नाचला यमुनेच्या डोही
अशी अलौकिक कथा कुणी कधी ऐकलीच नाही. आणि डोहामध्ये प्रवेश केला. कालियाच्या सगळ्या पिल्लावळ होती, त्यांना कळलं डोहामध्ये कोणीतरी प्रवेश केलाय. सुखदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता, कालिया आणि भगवंत या दोघांमध्ये तुंबळ युद्ध सुरू झालं. आणि कृष्ण बुडाला, कृष्ण बुडाला, कृष्ण बुडाला, कृष्ण बुडाला, कृष्ण बुडाला, कृष्ण बुडाला, ब्रजवार्ता आली. ऐकताच ते माझी यशोदा मूर्छितसी झाली. बातमी कळली यशोदा मातेला, कृष्ण बुडाला, कृष्ण बुडाला म्हटल्यावरती हातातलं काम टाकून पळत पळत सगळे गोकुळवासी त्या डोहापाशी आले. काही दिसायला तयार नाही. आणि आतमध्ये दोघांचं युद्ध तुंबळ सुरू झालं. भगवंतानी एक शेपटी धरावी, एक ठोसे मारावे, कालियाने फुटकार टाकावे, पण भगवंताच्यावरती त्या फुटकारांचा काही परिणाम होईना. असं युद्ध करता 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 भगवंतही म्हणाले, अरे किती वेळा याच्याशी युद्ध करायचं, म्हणून एकच झटका आता असा द्यायचा ठरवलं होतं भगवंतानी की कालियाने परत वरती डोकं काढून बघताच का म्हणून भगवंतानी अशी काही खेळी केली. हातामध्ये ती शेपटी होती, तीच कालियाच्या भोवती गोल 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 फिरवली, कालियाला बांधून ठेवला. आणि म्हणता 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 सुखदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता, भगवंतानी कालियाच्या डोक्यावरती मस्तकावर जाऊन उभे राहिले आणि नृत्य करायला लागले भगवंत त्याच्या डोक्यावरती. आणि त्याचा भार सहन होईना. शेवट कालियाची पत्नी शरण आली, हे भगवंता आम्हाला माफ करा, माफ करा, तुम्ही सांगाल ते आम्ही ऐकू, तुम्ही सांगाल ते आम्ही ऐकू. भगवंताने सांगितलं, मी सांगाल ते ऐकणार, हो ऐकणार. लवकरात लवकर यमुनेचा डोह, लवकरात लवकर नाही उद्याच डोह सोडून निघालो पाहिजे. लांब रमणक द्वीप नावाच्या द्वीपावरती जाऊन राहा. ती म्हणाली, भगवंत आम्ही जायला तयार आहोत, पण त्या द्वीपावरती तुमच्या वाहनाचा आम्हाला भीती, तुमच्या वाहनाची आम्हाला भीती. कुठली वाहन? कालिय गमना पक्षी गमना तुझे चोटीना. पक्षी गमन म्हणजे भगवंताचं वाहन गरुड आहे. पक्षी गमन म्हणजे तो गरुडावरनं वाहतो, म्हणून त्या गरुडाची आम्हाला भीती, कारण तो पाहिला की आम्हाला येऊन उचलून घेऊन जातो. भगवंत म्हणाले, त्याचंच मी काम करतोय. म्हणून भगवंताने नृत्य केलं कालियाच्या डोक्यावरती आणि ती पदचिन्ह कालियाच्या डोक्यावर उमटली. आणि त्याने सांगितलं, जोपर्यंत माझ्या गरुडाला हे दिसतंय माझी पदचिन्ह, तोपर्यंत तुम्हाला तो काही करणार नाही. सुखदेवजी महाराज वर्णन करतात, सगळं गोकुळ काठावरती जमले. यशोदा मातेने रडून अकांत झालं की प्रत्येक वेळेस तुम्ही याला गेला कशाला, त्याला आत पाठवलं कशाला. आणि बुडबुड 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 आवाज यायला लागले, आवाज यायला लागल्यावरती सुखदेवजी महाराज वर्णन करतात, राजवर्ष सगळे घाबरले की त्या आवाजातून बाहेर काय येणार माहिती नाही, काय घडावं. सुखदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता, त्या बुडबुड 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 आवाजातून यमुनेतून सगळ्यांना वाटलं, अरे बहुतेक कालिया येतोय की काय, कालिया येतोय की काय, काळा डोह कालिया येतोय की काय. पण होय नाही. करत 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 त्या यमुनेच्या पाण्यातून पहिल्यांदा मोर पीस आलं. कृष्ण भगवान की जय. जय श्री राधे राधे राधे. सुखदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता, भगवंताने खाली उडी मारली. पश्चिमेला कळणारा सूर्य आणि त्या सूर्याच्या पुढून येणार ते मोरपीस, त्या पुढून येणारा तो भगवंताचा मुकुट, त्याच्यावरनं तो भालप्रदेश. आणि भगवंत हसत 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 बाहेर आले. पाहिल्यावर यशोदा मातेनं कडकडून मिठी मारली. ती तर मूर्छित पडली होती. लोकांनी जाग केलं, अगं यशोदे उठ उठ उठ, काना आला, काना आला, उठ 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 उठ. बलराम दादा भगवंताला म्हणतात, असं काय रे शहाण्या, यासाठी मला येऊ दिलं नाही सोय. भगवंतांनी सांगावं, मग तो तुमच्या पक्षाचं सक्रिय कार्य करताय, त्याचा उद्धार करायचं झालं तर तुम्ही असता तर मी उद्धार करू शकलो नसतो. सुखदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता,
भगवंत आता गोकुळातल्या गोपिकांवर कृपादृष्टी करायचं ठरवलं. गोपिकांवर गोपाल कृष्णाने आता कृपादृष्टी अनुग्रह करायचं ठरवलं आणि भगवंताने दिवस निवडला अश्विनातली पौर्णिमा अर्थात कोजागरी पौर्णिमा. रात्रीची वेळ, पौर्णिमेचा पूर्ण चंद्रमा आकाशातला आणि त्या रात्रीच्या वेळेस कदंब वृक्षाखाली भगवंत उभे आणि भगवंताच्या हातामध्ये मुरली आहे. ती मुरली म्हणजे काय प्रतीक करते तर ज्यानं सर्व वृत्ती अंगी मुरवल्या म्हणून ती मुरली आहे. अध्यात्मज्ञानाचा बरसात सरीवर सरी करतो म्हणून त्याला काही जण बासरी पण म्हणतात. अशी ती बासरी मुरली, तो पावा, तो वेणू असा भगवंताने धरलाय. आणि त्या इथे श्रीमद भागवतातलं वेणुगीत नावाचं गीत येतं. त्या गोपिका त्या वेणूला विचारतात की बाई, आम्हाला तर आजपर्यंत असं वाटलं होतं की आम्हीच फक्त भगवंताच्या जवळचे, तू अगदी देवाच्या आधारापाशी कशी जाऊन थांबलीस? आधाराचं स्थान तुला कसं मिळालं? तिने सांगितलं, बाई त्याच्या एवढ्या जवळ जाण्यासाठी मला खूप तपश्चर्या करावी लागली. त्यांनी विचारलं, ऐसी क्या तपश्चर्या होगी? तर ती वेणू सांगते गोपींना, अगं त्यांनी मला जवळ घ्यावं यासाठी मी माझं मूळ रूप सोडून आले. वेणू किंवा बासरी बनते ती बांबूची बनते आणि पूर्वीच्या काळी बांबू हा फक्त जंगलातच असायचा, वनातच असायचा. शहरी भागात तो बांबू कधी नसायचा, त्या वस्तीमध्ये कधी लावला जायचा नव्हता, तो जंगलात. त्यामुळे तो बांबू वेणू करायचा झाला तर तो बांबू जंगलातनं तोडून आणावा लागायचा. मी माझं मूळ रूप सोडून आले. म्हणले आता मूळ रूप सोडून आले तर आता तरी तो मला जवळ करेल, पण तरी तो जवळ करायला तयार नाही. मग लक्षात आलं, आपण बाहेरून स्वतःला बदलून घेतलं पाहिजे म्हणून स्वतःला बाहेरून सोलून घेतलं. आता तरी तो मला जवळ करेल, तरी सुद्धा जवळ करायला तयार नाही. मग लक्षात आलं, आपण आपल्याला आतून बदलून घेतलं पाहिजे म्हणून स्वतःला आतून पोकळ करून घेतलं, पोकळ. आता तरी तो जवळ घेईल, तरी तो जवळ गेला तयार नाही. मग लक्षात आलं, आपण स्वतःला बाहेरून बदलून घेतलं, मूळ रूप सोडून आलो, आतूनही बदलून घेतलं, तरी सुद्धा काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आहेत म्हणून स्वतःच्या शरीराला 6 छिद्र पाडून घेतली. एवढ्या सगळ्या प्रोसेस मधनं गेले तेव्हा 7वं छिद्र पडलं. त्या छिद्रावर त्याचं बोट राहिलं आणि त्यांनी मला आपलंसं केलं. भगवंताला जवळ जायचं ना, किंवा भगवंत जवळ घेतो तो असं करून घेत असतो. असा वेणुनाद सुरू झाला भगवंताचा. आता इथून पुढचे जे 5 अध्याय आहेत श्रीमद भागवतातले, या अध्यायांना रासपंचाध्यायी असं म्हणतात. श्रीमद भागवताचे हे अध्याय दशमस्कंधातले 30 ते 35 अध्याय हे श्रीमद भागवताचे पंचप्राण मानले जातात. याला रासपंचाध्यायी असं म्हणतात. भगवंताच्या क्रीडेमधला अतिशय महत्वाचा गाभा म्हणजे ही रासक्रीडा आहे. हा वेणुनाद फक्त श्रोते हो गोपिकांनाच ऐकू आला, बाकी कोणालाही नाही. कारण आता भगवंत गोपिकांवर अनुग्रह करणार होते आणि तो वेणुनाद ऐकला आणि प्रत्येक गोपिकेचे कान नव्हे आता पाय सुद्धा त्या आवाजाकडे वळायला लागले.
आवाजाकडे वळायला लागले. काहींना अनेक जणी त्या आवाजाच्या दिशेने निघाल्या आणि ज्यांना घरातून निघू देत नव्हते त्यांनी काय करावं म्हणून ही लीला अद्भुत. काय श्रोते हो, भगवंताच्या वेणूचा नाद ज्यांना ऐकू येतो त्या काय अधिकारी असतील लक्षात ठेवा. त्या वेणूनादावरती ज्यांना जाता आलं नाही घरून त्यांनी तो देह तिथे ठेवला आणि सूक्ष्म देहाने तिथे पोचल्या. म्हणून ही श्रीमद भागवतातील रासक्रीडा अतिशय महत्वाचा विषय. म्हणून हे 5 अध्याय रासपंचाध्यायी म्हणतात त्यांना. शुद्ध ब्रह्माचं आणि शुद्ध जीवाचं मिलन म्हणजे ही रासक्रीडा आहे. इथे भगवंत राहत नाही, भक्त राहत नाही, दोघं समान पातळीवर येतात. ती रासक्रीडा आहे. याला म्हणतात प्रेम. की ज्या अवस्थेमध्ये लहान राहत नाही, मोठा राहत नाही, मोठा आपलं मोठेपण सोडून खाली येतो आणि धाकटा आपलं लहानपण सोडून मधल्या पातळीवर येतो, दोघं समान पातळीवर येतात. ती रासक्रीडा असते. शुद्ध जीवाचं शुद्ध परमात्म्याशी असलेलं मिलन म्हणजे रासक्रीडा आहे. दुर्दैवाने काय झालंय माहिती का, रासक्रीडा या शब्दाला इतकं वल्गरनेस आणून ठेवलाय आपल्याच साहित्यिकांनी, काही वक्त्यांनी सुद्धा, काही कीर्तनकारांनी सुद्धा. वक्ते कीर्तनकारांपेक्षा साहित्यामध्ये जो इतका बिभत्सपणा या रासक्रीडेचा निर्माण केला जातो, जसं काही जणू काही रासक्रीडा म्हणजे कामक्रीडा आहेच की काय. तसंच आहे नव्हे श्रोते हो. रासक्रीडा ही कामक्रीडा नाही तर काम विजय क्रीडा आहे. म्हणून मी म्हणलो शुद्ध जीवाचं शुद्ध शिवाशी असलेलं मिलन येते. एका शुद्ध स्त्रीच्या अंतःकरणाचं ते मिलन मानलं गेले. मला प्रश्न हाच पडतो, जर ते एवढंच शृंगारिक असतं ते रासक्रीडा हा विषय, तर वैराग्य मूर्ती शुकदेवांनी राजा परीक्षिताला सांगितलं असता का हो? हा विचार अनेकांनी करायला पाहिजे. ही श्रीमद भागवतामध्ये जवळजवळ 5व्या-6व्या दिवशी येणारी कथा आहे. 7व्या दिवशी तक्षक येऊन त्याला डसणारे. 2 दिवस आधी कोणी कामविजय, कामाची कथा किंवा विषयांची कथा, वासनेची कथा सांगेल का हो? 2 दिवस सोडून द्या, अजून पुढचं मुद्दा तोच आहे, वैराग्य. ज्यांच्या वैराग्याला प्रत्यक्ष रंभेचं सौंदर्य सुद्धा मर्यादा घालू शकलं नाही, अशी शुकदेव भगवंताची अशी कुठली विभत्स कथा सांगतील का? शुद्ध जीवानी नवे शिवानी जीवाला बोलवून घेतलं, ये आता तुझी आपली भेट व्हायची, मिलन व्हायचंय. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता या सूक्ष्म देहाने पोचल्या. म्हणजे त्या योगिनी असतील हो, काय ताकद असेल गोपिकांची सुद्धा. सूक्ष्म देहाने पोचायचे तिथे. काही स्थूल देहात पोचल्या, काही सूक्ष्म देहामध्ये पोचल्या. आणि श्रोते हो, ज्या वेळेस ही रासक्रीडा घडली तेव्हा भगवंताचं वय 9 वर्षाचे आहेत. भगवंत 9 वर्षाचे आहेत आणि गोपिका वगैरे ज्या आहेत त्या साधारणतः 28च्या पुढच्या आहेत, 30च्या पुढच्या. आता मला सांगा, 30 वर्षाच्या पुढच्या असलेल्या स्त्रीला 9 वर्षाच्या बद्दल असलेल्या मुलाबद्दल काय वाटत असेल, आणि 9 वर्षाच्या मुलाला 30 वर्षाच्या स्त्रीबद्दल काय वाटत असेल, याचा तरी विचार करावा साहित्यिकांनी. ते पार. आणि ते सिरियल मध्ये सुद्धा दाखवलं जातं, राधा आणि भगवान गोपालकृष्णाची रासक्रीडा. नाही हो तसा प्रकार. गोकुळातल्या गोपिका श्रीकृष्णाला प्रत्येक वेळेस वैश्विक दृष्टीनेच पाहत नव्हत्या हो. प्रत्येक वेळेस नाही, पाहतच नव्हत्या वैश्विक दृष्टीने. या रासक्रीडेमध्ये भगवंत प्रत्येकी समोर उभा राहिला असं वर्णन ऐकतो आपण. तिनं हाक मारल्यावर प्रत्येक जण भगवंत एक करतो. म्हणून ही
अत्यंत कर्तुमा कर्तुम अकर्तुम अशा तत्वाची ही कथा आहे. ही रासक्रीडा म्हणजे अद्भुत मानली गेली. भगवंत प्रत्येकीच्या समोर उभा राहिला म्हणजे कसा, तर तिच्या मनामध्ये भगवंत जसा हवा तसा तो उभा राहिलाय. काही जणी भगवंताला लहान लेकरूच मानत होत्या, तोच छान वाटत होता म्हणून या क्रीडेमध्ये भगवंत लहान रूपात तिच्या समोर उभे आहेत. काहींना वाटत होतं आपल्या वयाचा पाहिजे, त्या रूपात आहेत. काही जणी भगवंतामध्ये आपला आधार, वडिलांचा आधार शोधत होत्या म्हणून वडिलांच्या वयाचा भगवंत उभा आहे. काही जण आहे त्याच वयामध्ये तो आम्हाला छान वाटतो म्हणून तो तसा उभा आहे. म्हणून सांगतो श्रोते हो, ही कथा रासक्रीडेची कथा अतिशय अद्भुत मानली गेली आहे. या कृष्ण भक्ती परंपरेमध्ये फार मोठे संत होऊन गेले. आपल्या अमरावती जवळ माधान नावाचे एक गाव आहे. त्या माधान इथे प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज म्हणून एक संत होऊन गेले. अंध होते, जन्मांध, पण भगवंताचे गोपालकृष्णाची पत्नी स्वतःला म्हणून घ्यायचे आणि ज्ञानेश्वर कन्या. कायम त्यांच्यामध्ये तो गोपीभाव जागृत असायचा. सुखदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता, ही रास क्रीडा आहे. आपला विषय चालू होता प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज. महाराजांचं ज्ञानोबारायांची कृपा आणि भगवान गोपालकृष्णाची कृपा अशी होती महाराजांवर. अंध आहेत, पण अंध असून सुद्धा जगातला कोणताही ग्रंथ त्यांच्या समोर आणून ठेवावा, ते त्या ग्रंथावर हात ठेवायचे. हात काढून घेतल्यानंतर या ग्रंथातल्या कुठल्या पानावर काय ठेवलं आहे, काय लिहिलं आहे हे आपोआप सांगायचे. आणि हे आत्ता घडले तर खूप ज्ञानोबाराव यांच्या काळातले नाही, आत्ता. म्हणजे आपल्याकडे अण्णासाहेब पटवर्धन वगैरे होते ना, लोकमान्य टिळक, त्या काळातली ही गोष्ट आहे. अण्णासाहेब पटवर्धनांनी म्हणजे आपल्या ओंकारेश्वराच्या इथे खाली त्यांची समाधी आहे अण्णासाहेब पटवर्धनांची. त्या अण्णासाहेब पटवर्धनांनी शेवटी त्यांच्यावर उपचार केले होते. म्हणून हे काही खूप लांबचे संत नाहीत, आत्ताचे संत आहेत हे. तर त्यांच्यामध्ये गोपिका भाव असा जागृत व्हायचा की त्याने एकाने विचारलं की महाराज ही रासक्रीडा तेव्हा घडली, ते म्हणले तेव्हा नाही, आत्ता सुद्धा घडते. कशी घडते? अहो तिकडे सोडा, आपल्या शरीरामध्ये ती आत्ता सुद्धा शरीरात घडते रासक्रीडा. महाराजांना विचारलं असं कसं काय म्हणतात, शरीरात कशी काय रासक्रीडा घडली? तेव्हा महाराजांनी दिलेलं उत्तर आहे, जर भगवंताची कथा, भगवंताचं भजन श्रवण करताना जर अंगावर रोमांच उभे राहत असतील तर ती आपल्या शरीरात रासक्रीडा चालू असल्याचं उदाहरण आहे. ती भावावस्था प्राप्त होते. एखादं भजन ऐकतो, एखादं कथा ऐकताना, एखादं वाक्य ऐकताना सरसरून अंगावर रोमांच उभे राहतात. ते कुठून येतात? आपल्यात ती रासक्रीडा चालू असल्याचं ते प्रतीक आहे. प्रत्येकातला तो स्त्री भाव जागृत होतो आणि हृदयातला परमात्मा तिच्याशी बोलतो आणि तिच्यावर रासक्रीडा करायला लागतो, तेव्हा ते रोमांच उभे राहतात. सुखदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता, या सर्व स्त्रिया भगवंताच्या आदेशावरून, भगवंताच्या बोलवण्यावरून वृंदावनामध्ये रात्रीच्या वेळेस जमल्या आणि भगवंत शांत वेणुनाद करतायत. आणि वेणुनाद करता 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 या सर्व स्त्रियांना पाहिलं भगवंतानी आणि भगवंताच्या मुखातून शब्द बाहेर पडले, स्वागतम वो महाभागा, स्वागतम वो महाभागा. महाभाग म्हटले, महाभाग्यवान. अशा महाभाग्यवंत तुम्हा सगळ्यांचं स्वागत. भगवंतानी स्वागत करावं, भगवंतानी स्वागत करावं आणि याहीपेक्षा भगवंतानी धन्य धन्य महाभाग म्हणावं या स्त्रियांना. म्हणून म्हणतो ना, या काय योगिनी आहेत या सगळ्या. स्वागतम वो महाभागा, प्रियम की करिवाणी वहा, ब्रजस्य नामयं कश्चित भृतागमन कारणम. भगवंताला इथे चेष्टा करतात, मजा करतात. याही अवस्थेत बघा,
ज्या सगळ्या सूक्ष्म रूपाने आलेल्या आहेत, आपलं देहत्व सोडून आलेले आहेत, तरी भगवंत चेष्टा सोडत नाही. भगवंत म्हणालो वा या या या, तुमचं स्वागत आहे, स्वागत आहे, स्वागत आहे. पण काय गोपिकांनो, एवढ्या रात्री तुम्ही इथे काय करताय? एवढ्या रात्री तुम्ही इथे काय करताय? तुम्हाला इथल्या अरण्याची भीती नाही वाटत? तेव्हा या गोपिकांनी काय म्हणावं? म्हणून परवा ऐकलं आपण वाक्य, त्याच्याच युनिव्हर्सिटीतल्या या सगळ्या, आणि देवाने बोलावं अशी ताकदीच्या आहेत होत्या. त्यांनी सांगितलं, कृष्णा अरे तू इथे असताना आम्हाला काळजीचं काय कारण आहे? तू आहेस का ना, आमच्यासाठी तू आहेस, आणि तू बोलवलं म्हणून आम्ही आलो. आणि जेव्हा तू बोलवतोस ना, तेव्हा आम्हाला भीती, अरण्य, रात्र याचं काही भान नसतं रे. फक्त तू बोलवलं याच आनंदात आम्ही येत असतो. अच्छा, भगवंत म्हणाले, आता मी तुमच्या प्रत्येकीकडे येऊन ताकासाठी नाचलो होतो, बरोबर? हो हो. मग आता मला तुम्ही नाचून दाखवा, पाहू बघू तरी तुम्हाला कसं नाचता येतं. आणि म्हणून शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता असं म्हणत असताना या सगळं नृत्य करायला लागल्या भगवंतासमोर. आणि या नृत्य करायला लागल्या भगवंताने, वा 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 वा, अतिउत्तम, सुंदर सुंदर सुंदर, वा 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 वा, अतिसुंदर अतिसुंदर. भगवंत हसतायत, दात देत आहेत, भगवंत हसतायत, दात देत आहेत. प्रत्येक गोपिकेकडे बघतायत, वा वा सुंदर, वा वा सुंदर, वा वा सुंदर, छान छान छान, असे टाळ्या वाजून दात देत आहेत. त्यामुळे अडचण अशी झाली, प्रत्येक गवळण्याला वाटायला लागलं मी नाचतीये म्हणून कृष्ण आनंदी आहे, मी नाचतीये म्हणून कृष्ण हसतोय, मी आनंदी आहे म्हणून कृष्ण दात देतोय. असं प्रत्येकीतला मी भगवंताने जागा केला हो. आणि प्रत्येक जण बघ माझ्याकडे, बघ माझ्याकडे, बघ माझ्याकडे, बघ कृष्णा माझ्याकडे बघ, म्हणून उत्तम पद्धतीने नृत्य करावं, गायन करावं, हसावं, विनोद करावे, अशा पद्धतीने भगवंताकडे पाहतात. आणि भगवंत वा वा, सुंदर सुंदर सुंदर, छान 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 छान. म्हणून आपल्या गोंदवलेकर महाराजांच्या त्या हाची सुबोध गुरुचा मधले एक वाक्य आहे, अभिमान शत्रू मोठा सर्वांना जाचतो सुखाशेनं, दुःखाशेनं नाही, सुखाशेनं. सगळ्यांना अहंकार छान वाटतो, मी मी वा वा, छान 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 छान. आणि भगवंत आपल्याकडे बघून हसतायत, म्हणजे आपण किती छान नृत्य करतोय. भगवंत आपल्या विनोदाला हसतायत, म्हणजे आपला विनोद काय ताकदीचा असेल. भगवंत आपल्याकडे बघून मान हलवतोय, म्हणजे आपण दिसायला सुंदर, असा मी जागृत झालो सुखाशेनं. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षित. आणि या सगळ्यांना आता असं वाटायला लागलं, आपण नृत्य करतोय म्हणून कृष्ण आनंदी आहे, आपण नृत्य करतोय म्हणून कृष्ण आनंदी आहे. असा याही हा अहंकारही सात्विक अहंकार आहे. तो अहंकार सुद्धा त्यांनी भगवंतापाशी जोडलेला आहे. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता भगवान एका क्षणार्धात अंतर्धान पावले. आणि भगवंत अंतर्धान पाहिल्यावरती या सगळ्या शोधतात, अरे तो गेला कुठे? काहींना असं वाटलं की तो खरंच होता ना, का आपल्याला भास झाला होता, भासामध्ये ऐकू आलं होतं त्याची वेणुनाद, खरंच होता ना? अगं नाही नाही, होता ना, अगं आपल्याबरोबर तो होता ना समोर, अगं आपल्याबरोबर तो होता ना, त्यानेच तर आपलं स्वागत केलं. अरे शोधा 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 शोधा, अरे 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 अरे, मी विषयाधीन झाले, मी अहंकारामध्ये भुलून गेले रे, आणि माझा कृष्ण मला सोडून गेला, माझा कृष्ण मला सोडून गेला, म्हणून सगळीकडे शोध 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 शोधतायत. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता काही अंतरावरती भगवंताचे चरण कमलाची चिन्ह दिसली, नाजूक. अरे ही बघ, ही बघ, ही बघ, कानाचे चरण कमल, त्याची पदचिन्ह दिसत आहेत का, पदचिन्ह दिसत आहेत. म्हणून त्या पदचिन्हाला स्पर्श करून माती कपाळाला लावली, गार वाटला, आराम वाटला. अगं ही कानाचीच पदचिन्ह आहेत, म्हणून प्रत्येक पदचिन्हाची माती कपाळाला या सगळ्या गोपिका लावतात. पुढे गेल्यावर लक्षात आलं, त्या पदचिन्हांच्या शेजारी अजून 2 मोठी पदचिन्ह आहेत. सगळ्या म्हणाल्या, अगं ही मोठी पदचिन्ह म्हणजे तिची दिसत आहेत, आपण सगळे विषयाधीन झालो आणि आपला काना तिला घेऊन गेला. ग इथे राधा मातेचा अदृश्य रूपामध्ये उल्लेख येतो, तिला घेऊन गेला. कोण? जी सर्वार्थाने त्याची आराधना करते, तिलाच तो घेऊन गेला. अरे आपलं नशीब, आपण विषयाधीन झालो, तिलाच घेऊन गेला, तिलाच घेऊन गेला. आणि पुढे तिला भगवंत घेऊन गेले होते, पण अडचण अशी आली, तिला आता अहंकार निर्माण झाला. बघा
यांनी सगळ्यांना ठेवलं आणि मलाच फक्त घेऊन आला. भगवंताने तिला सुद्धा तिथे ठेवलं आणि भगवंत पुढे निघून गेले. म्हणून मी काल म्हटलो ना, भगवंताला भक्ताचा अभिमान असतो, पण भक्ताचा अभिमान भगवंताला सहन होत नाही. आणि तिलाही सोडून गेल्यावरती सगळ्या जणी रुदन करायला लागल्या. या रडण्यातून, या रुदनातून काव्य बाहेर पडलं. ते श्रीमद भागवताचा मुख्य अलंकार मानलं जातं. त्या गीताचं नाव गोपी गीत. या रुदन करतायत, रडतायत, कृष्णा अरे आम्ही तुझ्या प्रित्यर्थच हे जगतोय रे, तुझ्या विना हा काळ घालवणं आम्हाला त्रस्त होत आहे. तुला अनेक शिष्य असतील, तुला अनेक गोपिका असतील रे, तुला अनेक गोपिका असतील, अनेक शिष्य असतील, पण आम्हाला एकच का नाही रे. भगवंताला त्या म्हणतात, हे कृष्णा, यमुनेच्या विषारी पाण्यापासून, अजगराच्या रूपात आलेल्या आघासुरापासून, इंद्राच्या वृष्टीपासून, बीजांच्या कडकडापासून, मेघांच्या सगळ्या आरडाओरडापासून आम्हाला तू वाचवलंस. कशाला वाचवलंस? असं सोडून जायचं होतं तर. अरे आम्ही आनंदाने जगत होतो रे, तू नसताना. आम्ही आनंदाने जगत होतो तू नसताना. तू आमच्या जीवनात आला, आमच्या आनंदाला परमानंद केलंस आणि आज असं निघून गेला रे. असं जाऊ नको रे, जाऊ नको. भगवंता, या जगताच्या अंतर्यामी असणारा तू आहेस. आमच्या सगळ्यांची शरीर, या जगात असणाऱ्या प्रत्येक कण मात्राचा जीव असणारा तू आहेस. असं जाऊ नको रे सोडून, जाऊ नको रे सोडून, जाऊ नको रे सोडून. आम्ही तुझे हात सोडू, परत ये, परत ये, परत ये. भगवंता, तुझी कथा श्रवण करतोय आम्ही, पण आज तू नाहीस आमच्यात. पण कृष्णा, तुला सांगू, तू आत्ता आमच्या इथे नाहीस, पण आजपर्यंत तुझी कथा जी श्रवण केली आम्ही, ती कथा रक्षण करते. आमची शरीरातल्या विषय वासना तुझी कथा भस्म करून टाकते. तुझ्या कथेमुळे आम्हाला आनंद पण मिळाला, पण तुझ्या वियोगामुळे आता या कथेत सुद्धा रस वाटत नाही रे. कृष्णा, ये ना कृष्णा, आता जर तू आला नाहीस, आता जर तू आला नाहीस तर आम्ही या यमुनेमध्ये आमचा देह अर्पण करू. आम्ही आता परत जाणार नाही रे कृष्णा, आम्ही तुला भेटायला आलो रे. आणि सगळ्या जणी आता तयार झाल्या काय, देवाच्या सख्यत्वासाठी. सर्व अर्पावे शेवटी, प्राण तोही वेचावा, अशी वेळ आली तरी चालेल. तुटो हे शरीर, तुटो हे मस्तक, नामाचा गजर सोडू नये. नाशिवंत देह झाला जरी भंग, तरी कीर्तन रंग सोडू नये. भगवंत, आता जर तू आला नाहीस तर आम्ही आमचा देह अर्पण करू, असं म्हणायला. आणि या सगळ्या जणी त्या अवस्थेला पोहोचल्या की आता काही क्षणात देह संपणार. काय ताकदीच्या आहेत बघा या सगळ्या गोपिका. कृष्ण जर भेटत असेल तर आम्ही आमचा देह सुद्धा अर्पण करू, प्राण अर्पण करू. आणि अशा अवस्थेत आल्यावरती भगवंतालाही वाईट वाटलं, अरे आपण यांची किती परीक्षा पाहतोय, आज जर परीक्षा पाहिली तर सगळं संपेल बरं. असं म्हणत असताना लख प्रकाश पडला आणि भगवंत प्रकट झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि प्रत्येकी समोर भगवंत उभे राहिले. मगाशी म्हटलो त्याप्रमाणे भगवंत प्रत्येकी समोर उभे राहिले आणि तिला हवा तसा परमात्मा उभा राहिला. आणि परमात्म्याला पाहतायत सगळेजण. सर्व गोपिकांवरती अनुग्रह झाल्यावरती शुकदेवजी महाराज वर्णन करतात, गोकुळामध्ये एक दिवस ग्रामसभा भरली. सगळेजण त्या सभेला जमले आणि या सभेला जमल्यानंतर भगवान गोपालकृष्ण ही लहान त्यामध्ये प्रवेशले आणि वडिलांना विचारलं, नंद पाटलांना विचारतात, भगवंत बाबा, ही कशाबद्दल सभा चालू आहे? ही सभा कशाबद्दल चालू आहे? तर नंदी पाटलांनी सांगावं, अरे कृष्णा, काना, या आता पावसाळा सुरू होईल, तर या पावसाळ्यामध्ये भगवान इंद्र आपल्याला पाऊस देत असतात. त्यामुळे भगवंताची, इंद्राची पूजा कशी करायची
त्याची काय पद्धती असाव्या, या सगळ्यासाठी आपण ही सभा बोलवली. भगवंत तिथे उभे राहतात आणि शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजन भगवंत एक अद्भुत विचार मांडतात. बाबा, इंद्राच्या कृपेमुळे आपल्याला पाऊस मिळतो, पाणी मिळतं, सत्य आहे. पण आपल्या समोर प्रत्यक्ष उपकार करता उपस्थित असताना अप्रत्यक्ष उपकार करणाऱ्या देवाची पूजा का करावी? नंद पाटीलांनी विचारलं. अप्रत्यक्ष उपकार करता प्रत्यक्ष उपकार करता म्हणजे, अहो बाबा, इंद्रामुळे पाऊस पडतो, पण ती पाऊस देणारी देवता जरी असली तरी खरा पाऊस आपल्या गोवर्धनामुळे मिळतो. आपल्याला या गोवर्धनामुळे ढग आडले जातात, पाऊस पडतो, त्यामुळे नदीला पाणी येतं. बाबा, मी तुम्हाला सांगेन, जर पूजा करायची झाली तर गोवर्धनाची करा, गायीची पूजा करा, पूजा करा, भरपूर अन्नकोट करा, भरपूर लोकांना अन्नदान करा, ते गरजेचं आहे. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षित सगळ्यांनी होकार दिला या भगवंताच्या वाक्याला, पण त्यातल्या त्यात काही जे जुनं लाकूड होतं ते म्हणाले, असल्या तरुण पोरांचं जास्त लक्षात घेऊ नका, पूर्वापार चालत आलेली परंपरा मोडू नका. भगवंत म्हणाले, मी परंपरा मोडायला सांगत नाहीत, इंद्राचीही पूजा करूया, पण इंद्राचीही पूजा करूच आपण, पण मुख्य पूजा गोवर्धनाची झाली पाहिजे. चला आपण सगळे भगवंताच्या गोवर्धनाच्या पूजेला तयारी लागू. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता, गोवर्धनाच्या पूजेचा दिवस उजाडला. सगळे गोकुळातली लोक गोवर्धनाच्या अवतीभोवती जमली आणि अवतीभोवती जमल्यावरती भगवंताची पूजा सुरू झाली. इकडे इंद्रदेव वरती स्वर्गामध्ये आपल्या लोकांना विचारतो, अरे अजून आपले भोग आपल्यापर्यंत आले कसे नाहीत? आपल्या पूजेची तयारी झाली दिसते, पण आपली पूजा होत का नाहीये? सगळे म्हणाले, भगवंता या वर्षी पूजा विसरा आता. का? तो आहे ना तिकडे नंदाचा मुलगा, त्याने सांगितले इंद्राची पूजा करू नका, गोवर्धनाची पूजा करा, गोवर्धनामुळे आपल्याला पाऊस मिळतो, म्हणून आपली पूजा होत नाहीये. असं ठीक आहे, आपला कमाल दाखवूया आता. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता, धो 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 पाऊस सुरू झाला. जोर जोरात गडगड 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 गडगडाट सुरू झाला, पाऊस सुरू झाला. लोकांना वाटलं हा निम्मा पाऊस असेल बहुतेक, काहींना वाटलं बघा बघा आपण गोवर्धनाची पूजा करतो, पाऊस पडायला सुरुवात झाली. पण त्या थोड्या पावसाचं रूपांतर आता विराट पावसामध्ये झालं. नद्या नाल्यांना अचानक पूर यायला लागले, सगळ्या गल्ली बोळातून गोकुळाच्या पाणी पाणी व्हायला लागलं. सगळेजण गोवर्धनाचा आसरा घेऊन उभे. भगवंत अजून पोचले नव्हते. भगवंत घरामध्ये तयार होत होते गोवर्धनाच्या पूजेला जायचा. तेवढा त्राहिमाम त्राहिमाम, कृष्णा कृष्णा, आम्हाला आवड, आम्हाला सावड, आम्हाला सावड, आम्हाला वाचव, असे आवाज घ्यायला लागले. आणि भगवंतांनी बाहेरून अंगणात पाहिलं, आकाशामध्ये अकराळ विकराळ ढग पाहिले. भगवंतांनी इंद्राला आदेश सांगितला, इंद्रा, जोपर्यंत या गोकुळामध्ये मी आहे तोपर्यंत भक्तांना नमे भक्त प्रणश्यती. किती पाऊस पडायचा तो पावडा, आणि परिणाम पाऊस धो 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 पाऊस सुरू झाला. भगवंतांनी त्या पाण्यातून वाट काढत आपल्या गोपांसह गोवर्धनापाशी आले. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता, भगवंताच्या समोर तो गोवर्धन उभा. भगवंतांनी गोवर्धनाला नमस्कार केला, पूजन केलं आणि गोवर्धनाला आवाहन केलं, आज आम्ही तुझी पूजा करतोय म्हणून इंद्रदेवा पाऊस पडतोय, गोकुळामध्ये त्राहिमाम झाले, गोवर्धना तुझी ताकद दाखवून दे, तुझी ताकद दाखवून दे. परिणाम शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता, भगवंतांनी काय करावं, आपला अंगुष्ठ मात्र गोवर्धनाच्या इथे खाली घातला आणि सार 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 करत 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 गोवर्धन उचलला. गोवर्धन गिरिधारी लाल की जय, गोपाल गोपाल देवकी नंदन गोपाला